सभापती महोदय, मिलिंद भाऊ, सभापती हाँ बोलिए महोदय. बोलिए, सूर्यवंशी मैडम बोलिए. माझा प्रभाग क्रमांक 12 आहे, स्वामी विवेकानंद बेलपुरा. या प्रभागामध्ये वेगवेगळे भाग येतात. किरण नगर, मोतीनगर, यशोदानगरच्या 3 गल्ल्या, तसेच बेलपुरा, नंतर दरोगा प्लॉट. हा जो बेलपुरा एरिया आहे, या एरियामध्ये आपण साफसफाई नाल्या का काढत नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे. वही सबका वही विषय है. नाल्या काढत नाही, नंतर जो गंदगी आहे तशीच पडलेली आहे दरोगा प्लॉट जवळ. किती वेळा तुम्हाला बोलावं, पण जसं तसं ते तिथं लोक राहत नाही का? अरे तिथं त्या नाल्यातले किडे घरात जात आहेत, ते लोक बिचारे आजारी पडत आहेत, ते लोक आम्हाला फोन करतात, आम्ही उत्तर काय द्यावं, हा माझा पहिला प्रश्न आहे. आपको कहाँ कहाँ जाना है, कौन कौन से एरिया में जाना है, लिखा है क्या अपने नाम? कारण खूप वेळा सीएसला बोलवलं पण तो पण येत आप नाही. एक काम कीजिए, सभी नगर सेवकों ने जिन्होंने आपको कंप्लेंट की हुई है, जो भी तकरार है, आप सबके नाम लिखिए और वो एरिया के जो भी ऐसा को बोलो, उनसे मिलके उनके पूरे जितनी भी तकरार है वो क्लियर करके. यस सर. वो ऐसा को आप वार्न करो, स्वास्थ्य निरीक्षक को. आता आप हा कहाँ पहुँच पाओगे? दुसरा प्रश्न आहे की जो कोणार्क जे तुम्ही सुरू करणार आहे, त्याचा आम्हाला व्यवस्थित वेळापत्रक द्या की कचरा कधी उचलणार, त्याच्या गाड्या कोणत्या आहेत, गाडीवाल्याचे नंबर, नंतर कोणते तुम्ही आधुनिक यंत्रणा वापरणार आहेत. जसं बेलपुरामध्ये छोट्या गल्ल्या आहेत, त्या गल्ल्यांमध्ये गाड्या जात नाहीत, त्या लोकांची समस्या आहे ही. तर तुम्ही तिथं काय उपाययोजना करणार आहेत, त्याचा मला प्रश्नाचं उत्तर द्या. मान्य सभापती महोदय, ज्या ठिकाणी घंटागाडी जात नाही किंवा असं छोटे म्हणजे एरिया छोटा आहे किंवा रस्ता आहे, त्या ठिकाणी आपण हँड कार्ट वगैरे लावून तिथून कचरा उचलून घेणार आहोत. याची उपाययोजना तुम्ही केलेली आहे का नवीन कोणार्क याच्यामध्ये? तेच सांगत आहे मॅडम, 10 हातगाड्या घेतलेली आहे सोबत. हो ना, सांगत आहे पण करत नाही ना सर. नाल्या ह्या खोलपर्यंत काढत सुद्धा नाही, त्याच्यातले किडे तसेच जाऊन राहिलेले आहे लोकांच्या घरामध्ये. हा मोठा गंभीर प्रश्न आहे. सन्मान्य सभापती महोदय, उद्यापासून त्यांचं काम चालू होणार आहे, त्यामध्ये आपल्याला त्यांना स्पष्ट सूचना देता येईल. बरं, धन्यवाद सर.